त्याला सहकार्य करत नव्हतं, म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण। हे आंदोलन कायम सुरू राहील अशी बेमुदत आपण परवानगी त्यांना मागू। 100% खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणलं, पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलं, तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, मग ते किती लांब असू दे। एकही गाडी रोडवर राहता कामा नाही। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय। तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची आहे। आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली। आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो। बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी AKGR ची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थानचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या आहेत, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईस तर मी मुंबई सोडणार नाही।